वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातल्या सिंधी इथल्या प्रमोद झाडे यांनी यंदा 2.5 एकरात टोमॅटो आणि वांग्याची लागवड केली आहे। 1.25 एकरातल्या वांग्यात त्यांनी कोथिंबीर, पालक, कांदा आणि मेथीचं आंतरपीक घेतलंय। भाजीपाल्याची विक्री करण्यासाठी त्यांच्या पत्नींची मोलाची साथ मिळते। अवघ्या 3 महिन्यात भाजीपाला शेतीतून त्यांना 1,40,000 रुपयांचा नफा देखील मिळतोय। सेलू तालुक्यातील सिंधी इथल्या प्रमोद झाडे यांची आर्थिक परिस्थिती जेमतेमच। आपली वडिलोपार्जित 5 एकर शेती कसत त्यांनी 11 एकर शेती विकत घेतली। यंदा पावसाची परिस्थिती चांगली नसल्यानं त्यांनी 2.5 एकरात भाजीपाल्याची लागवड केली आहे। त्यांनी 1.25 एकरमध्ये टोमॅटोची लागवड केली आहे। टोमॅटोचं रोप त्यांनी स्वतः तयार केले आहेत। टोमॅटोची लागवड 3 फूट बाय 1 फूट अंतरावर करण्यात आली आहे। जमीन तयार केल्यावर 3 फुटाच्या सारण्या पाडून घेतल्या। 3 बाय 1 फुटावर 21 दिवसांनी त्याची लावण करून घेतली रोपाची। नंतर 15 दिवसांनी त्याला दुसरं पाणी दिलं। दुसरं पाणी दिल्यावर लगेच वाराणी आल्यावर 8 दिवसांनी डवरण करून घेतलं। डवरण केल्यावर त्याला सल्फेटाचा 1 डोस दिला। त्यात DAP प्लस युरिया आणि पोटॅशचा 7 डोस दिला। नंतर त्याच्यावर फवारणी मारली। झाडे यांनी टेलिफोन पद्धतीनं झाडांची बांधणी केली आहे। खत पाण्याचं योग्य व्यवस्थापन केल्यानं 40 दिवसांनी टोमॅटोचं उत्पादन सुरू झालंय। 1 दिवसाआड 40 ते 50 कॅरेट टोमॅटोचं उत्पादन सुरू झालंय। आतापर्यंत 300 कॅरेट टोमॅटोचं उत्पादन मिळालंय। झाडे यांनी 1.25 एकरात वांग्याचीही टोमॅटोप्रमाणे 3 फूट बाय 1 फूट अंतरावर लागवड केली आहे। वांग्यात कांदा, कोथिंबीर, पालक, मेथीचं आंतरपीक घेतलंय। 2.5 एकरातल्या भाजीपाल्यापासून 3 महिन्यात झाडे यांना 1,40,000 रुपयांचा नफा झालाय। तर टमाटर तोडणे सुरू केले। त्यावेळेस मी टमाटर कॅरेटनी तोडणे सुरू केले। तर माझ्या शेतात रोज एका दिवसात 40 ते 50 कॅरेट निघणं सुरू झाले। आज 20 दिवस टमाटर तोडायला झाले। त्यात मला 300 कॅरेट टमाटर निघाले। 300 कॅरेट टमाटर निघाले त्यात मी 100 कॅरेट सिंधी बाजारात विकले आणि 200 कॅरेट मार्केटला नेले। त्यात कधी 200, 250, 150 असे रेट मला मिळाले। सुरू आहे तरी माझ्या वांगीत दर हप्त्याला 60 कट्टे वांगे निघते। आतावरी 150 कट्टे वांगे निघून गेले 3 हप्त्यात आणि पुन्हा ती वांगी 2 ते 4 महिने चालणार आहे। आतापर्यंत मला उत्पन्न त्या वांगीत जास्तीत जास्त 70,000 रुपये झाले आहे। पुन्हा होण्याची शक्यता आहेच। वांगीत मी सांबार घेतला, काही साईडला कांदे लावले। त्या सांबार कांद्याची चिल्लर विक्री केली। त्यामुळे मला पुन्हा 20 ते 25 हजाराचा मुनाफा झाला। एकूण आता मला मुनाफा समजा 2.5 एकरातला 1,40,000 रुपये होईल समजा। म्हणजे 3 महिन्यात झाला मला। प्रमोद झाडे यांना शेतीच्या कामात त्यांची पत्नी आणि मुलाची साथ मिळते। झाडे यांची पत्नी शेतात पिकणारा भाजीपाला थेट बाजारात विकतात। त्यामुळे त्यांना शेतीतून चांगला नफा मिळतोय। शेतीच्या उत्पन्नातून त्यांनी 2 मजली घर बांधलंय आणि मुलाचं शिक्षणही सुरू आहे। मला शेतीपासून छान फायदा झाला। मी स्वतःच भाजीपाल्याचं दुकान सिंधी चौकामध्ये माझं दुकान राहते। तर माझा स्वतःच मी भाजीची विक्री मी स्वतःच करून घेते। तर मला त्याच्यामध्ये बी छान फायदा होऊन जाते। 2 ते 3 हजार रुपये मला डेली येऊन जाते तिथेसा। शेतीपासून आम्हाला इतकी समृद्धी मिळाली आहे का जेव्हा आम्ही खूप गरीब परिस्थितीतून होतो तर आम्हाला शेतीनं खूप साथ दिला आहे। शेतीमुळे आम्ही 2 मजली बिल्डिंग पण बांधू शकलो आणि पोरांचं शिक्षण पण सगळं व्यवस्थित करून राहिलो आहे। माझा पोरगा BCom फर्स्ट इयरला आहे आता। प्रमोद झाडे शेतीचं योग्य नियोजन करून भाजीपाला पिकवतायत। तसंच शेतीत पिकणारा भाजीपाला ते स्वतः विकत असल्यानं नफ्याचं प्रमाणही वाढतंय। झाडे यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री स्वतः केल्यास चांगलं उत्पन्न मिळेल। सुरेंद्र रामटेके, साम TV, वर्धा।